असा बिनबुडाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे। तू आमदार असताना 5 वर्ष तुझ्या गाडी लावून फिरायला, चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तू अनुदान लाटत होता, त्याचाही शोध घे। कोणी काय आरोप करत असेल आमदारांवर तर त्यांनी पहिलं सिद्ध केलं पाहिजे। असा बिनबुडाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे किंवा विनाकारण स्वतः प्रसिद्धी झोता देण्याकरता असल्या प्रकारचे स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदेश करत असतो। माझ्यावरही त्यांनी आरोप करताना असं सांगितलं की आमदार गाडीवर आमदारकीचा सिंबल, अरे सिंबल आम्हाला विधानसभेतून मिळतो। तू आमदार असताना 5 वर्ष तुझ्या गाडी लावून फिरायला, आजही तुझ्या काँग्रेसचा आमदार आहे आमच्या बुलढाणा शहरात आहे, तोही सिंबल मानून फिरतो। दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे आमदार काँग्रेसचे सगळ्यांच्या गाडीला खासदार आमदार गाडी सिंबल आहे, मग ते काढायला सांगतो का म्हणा तू अध्यक्ष असताना की तुम्ही का लावले सिंबल, तुम्ही का तमाशा लावला म्हणून बोल तुझ्या आमदार खासदारांना पक्षाच्या की सिंबल लावून फिरणं म्हणजे तमाशा करणे आहे म्हणून। तुमच्याकडे जी डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर तर जे कंत्राटदार आहे त्यांनी खुलासा केलाच आहे, पण शोधन सपकाळ म्हणताय की ही 21वी आहे की 22वी आहे ते शोधावं लागेल। शोध ना म्हणा, तेही शोध। आणि तू आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तू अनुदान लाटत होता, त्याचाही शोध घे की आपण काय शेण खात होतो। भाऊ, मोठा घोटाळा दिवाळीनंतर सरकारचा निघणार आहे असं ही घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। हे बघा, सरकारकडे शेतकऱ्याला देण्याकरता पैशाची तडजोड करावं लागत आहे। लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता सरकारला कसरत करावी लागत आहे। एवढंच नाही तर जे काय स्पील आहे, दायित्व आहे, अनेक कामांचं ते देण्याकरता सरकारला कसरत करावं लागत आहे। याला कुठं घोटाळाला एक काम तर या वर्षभरामध्ये ज्याचं टेंडर निघलं नाही, कुठलं काम झालं नाही, हा कुठून घोटाळा शोधणार आहे। भाऊ, जुन्या आमदारांना डिपेंडर आहे, नवीन आमदारांना 5-5 कोटी असे 288 कोटीचा घोटाळा सरकारने केला। घोटाळा बिटाळा काही नाही। आमच्या पक्षाच्या बैठकीत ठरलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात, मागच्या काळात सगळ्याच आमदारांना प्रचंड पैसे दिले गेले, त्याच्यामुळे त्यांचे मागचेच पैसे अजून खर्च व्हायचे बाकी आहेत। जे बिचारे आता नवीन आमदार निवडून आले 27 आमदार, त्या आमदारांना 5-5 कोटी विकास कामाकरता दिले। ते काय घोटाळे करायकरता भेटला करायकरता नाही दिले, डेव्हलपमेंट करायकरता पैसे दिले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।